नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत इंदापूर शहरामध्ये तहसील कार्यालयावर जे देशामध्ये आंदोलन चालू आहे सोनम वांगचुक यांचं, आणि त्या वांगचुक यांच्या समर्थनार्थ इंदापूरकरांनी सुद्धा इथं मोठा मोर्चा आणलेला आहे. आणि त्या मोर्चाचं कारण असं आहे की ज्या शिक्षण मंत्र्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही, भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा आहे. त्या मोर्चाच्या संदर्भात आता आपल्याबरोबर ॲडव्होकेट राहुल मखरे आपल्याशी बोलणार आहेत. सांगा, काय सांगताय? मागची नीट एक्झाम जी झाली त्याच्यामध्ये 23 लाख विद्यार्थी बसले होते. 23 लाख विद्यार्थ्यांनी 3-4 वर्ष तयारी केली. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या तयारीसाठी लाखो रुपये खर्च केले, जमिनी विकल्या, घरातलं सोनं नाणं गहाण ठेवलं. मुलांनी रात्रंदिवस 24 तास त्या अभ्यासासाठी वेळ दिला. मुलं घराच्या बाहेर राहिली 2 वर्ष 3 वर्ष, आणि परीक्षा झाल्यावरती त्यांना समजलं की पेपर फुटलेला होता. 30 लाख 40 लाखाला एक पेपर विकत घेतला गेला होता. काही लोकांनी 50 लाखाला पेपर विकत घेतला. आणि याची जबाबदारी हे देशाचे मानव संसाधन मंत्री किंवा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्याचं आणखीन एक कारण होते की त्या पेपर फुटीमुळे ज्यावेळेस विद्यार्थ्यांना समजलं की आपण जी परीक्षा दिली त्या परीक्षेमध्ये पेपर फुटल्यामुळं आपण जो काही अभ्यास केला त्याचा काही उपयोग होणार नाही. ज्या मुलांनी पेपर विकत घेतले आहेत 1 दिवस 2 दिवस अगोदर, ती मुलं पास होणार आहेत. त्यामुळं डिप्रेशनमध्ये जाऊन 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. हे 16-17 वर्षाच्या कोवळ्या मुलांनी आत्महत्या केल्या, फाशी घेतली, कुणी विष प्राशन केलं. आणि ह्याची जबाबदारी सोनम वांगचुक यांचं काय म्हणणं आहे की याची जबाबदारी तुम्ही घ्या, राजीनामा द्या. एवढी साधी गोष्ट आहे. याच्या अगोदरही सरकार होती, काही घटना घडली की राजीनामा दिला जायचा. लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वे अपघात झाला, त्याचा काही त्यांचा संबंध असेल नसेल, पण त्यांनी लगेच नैतिकता म्हणून राजीनामा दिला. तर 21 विद्यार्थी आत्महत्या करतायत. 23 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. आणि हा हरामखोर मंत्री किंवा सरकार टस की मस होत नाही. त्याच्या निषेधार्थ हे आज मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. त्याचबरोबर पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील त्यांच्या परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजेत. त्यांच्या वयाची वयोमर्यादा वाढवली पाहिजे. MPSC असतील किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्यांचं वेळापत्रक अगोदर आलं पाहिजे. त्या पेपर फुटले नाही पाहिजे, TETचे पेपर फुटले नाही पाहिजेत. या अनेक कारणासाठी आज शेकडो विद्यार्थी इंदापूर शहरामध्ये रस्त्यावर उतरले. आमचं सरकारला एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा. जर तुम्ही बदल नाही केला, दुरुस्ती नाही केली, विद्यार्थ्यांचं, तरुणांचं, बेरोजगारांचं भविष्य जर तुम्ही धोक्यात आणलं तर हे तरुण, बेरोजगार विद्यार्थी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत. आता पुढची मोर्चाची काय दिशा आहे? दिल्लीमध्ये सध्याला जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये जे काही निर्णय होतील तिथं भारतातल्या सर्वच विरोधी पक्षांनी त्या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे. सोनम वांगचुक यांना, सोनम वांगचुक किंवा आंदोलनकर्ते असतील किंवा विरोधी पक्ष दिल्लीमध्ये आहेत सगळे, हा जो काही निर्णय घेतील पुढच्या आंदोलनासंदर्भामध्ये त्याचं अनुकरण किंवा त्याची अंमलबजावणी आम्हाला देशामध्ये करायची आहे. संसदेमध्ये याची चर्चा झाली पाहिजे. या विषयाची अनेक विषय संसदेमध्ये पहिली आता चर्चा ह्याची झाली पाहिजे. आजपासून अधिवेशन सुरू झालं. सरकारनं उत्तर दिलं पाहिजे या प्रश्नावरती. आज इंदापूरच्या मोर्चाचं एक वैशिष्ट्य आहे की तसं पाहिलं तर कुणी त्या मोर्चाचं नेतृत्व करत नव्हतं, परंतु एक स्वयंभू विचाराने विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, नागरिक ह्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय सांगताय? हे जे नागरिक उपस्थित झाले, विद्यार्थी उपस्थित झाले, त्यांना देशाची काळजी. या विद्यार्थ्यांना, या नागरिकांना, स्वयंस्फूर्तीने उपस्थित झालेल्या सर्व लोकांना, महिला असतील, पुरुष असतील, कार्यकर्ते असतील, विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, यांना देशाची काळजी आहे, देशाच्या भविष्याची काळजी आहे. त्यांना समजतंय की देश सध्याला एकदम संकट काळामध्ये चाललेला आहे किंवा या देशामध्ये मोठं संकट निर्माण होणार आहे आणि त्याला कुठंतरी आवर घातला पाहिजे म्हणून लोकांनी उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद दिलेला आहे.
मित्रांनो, हे होते आपल्याबरोबर ॲडव्होकेट राहुल मखरे. यांनी सांगितलं की या देशाची काळजी असल्यानं म्हणून स्वयंस्फूर्तीनं यातली विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. परंतु भारतीय जनता पक्ष धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही, की असं काय आहे त्या प्रधानमध्ये की बाबा देशाच्या जनतेचा विचार न करता, विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार न करता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीत, हे ते सांगतायत. आणि भविष्यात आता पुढच्या मोर्चा ह्या तीव्रता वाढणार आहे, देशामध्ये मोर्चामध्ये तीव्रता वाढणार आहे. माणसं रस्त्यावर येतील. पात्रा न्यू महाराष्ट्र.